जरी घेतला फ्रंट गळा आणि बॅक गळा जरी वाढता घेतला तर मग शोल्डरमध्ये आणि हुंड्यामध्ये तुमचे चेंजेस होतात. ब्लाउज सारखं ड्रेस सुद्धा साधारणतः असतं, कारण की त्याच्यामुळे शोल्डर गळते. त्याच्यामुळे कमी नॉर्मल गळ्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत सांगत आहे. पहा, साधारणतः पुढचा गळा आपण 4.5 इंच घेतला, तर इथं आपण बॉक्स टाकून घेतला आणि ह्याच्यावरती काय करा, पुढच्या गळ्याचं काय असेल ना ते माप, गळ्याचा आकार वगैरे साईज इथं काढून घेतली. ठीक आहे, साधारणतः हा आपला झाला पुढचा गळा. ठीक आहे, आणि पाठीमागचा गळा सुद्धा आपण गोल, चौकोनी किंवा हवा तसा तुम्ही घेऊ शकता. साधारणतः मी पुढच्या गळ्याचे एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून काय केलं, इथं डायग्राम काढून दाखवली आहे. पहा, अशा पद्धतीने तिरका टेप ठेवायचा आहे, अशा पद्धतीने, आणि त्याचं माप आपण नेहमीप्रमाणे इथं टाकून घेत असतो गळ्याचं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने अशा पद्धतीने टॉपची कटिंग आपण करणार आहोत. अशा पद्धतीने टॉपची माप आपण टाकून घेणार आहोत. पूर्ण उंची टाकणार आहोत, त्याच्यामध्ये 1.5 इंच ऍड करणार आहोत. त्याचबरोबर जेवढी आपण आपली शोल्डर आहे फुल शोल्डर, त्याचा आपला हाफ करून घेणार आहोत. ते हाफ शोल्डर इथं टाकणार आहोत. इथून इथं मुंड्याचं माप आपण टाकणार आहोत, बरोबर, आणि इथून इथं चेस्टचं माप टाकणार आहोत. इथं खाली इथून इथं 3 इंच खाली येऊन इथं फुल बस्ट आपण माप टाकणार आहोत. कंबरचं माप जेवढं काय आहे तेवढं. हाय, नमस्कार सर्वांना. आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ड्रेसची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण व्यवस्थित डायग्राम समजून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण कटिंग कशी करायची आहे ते. ठीक आहे, तर आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजूनही तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि समोरच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करायला विसरू नका. आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. एक अगोदर सांगते, व्हिडिओच्या अगोदर आपण ह्याच्यानंतर रेडी रंगोली जी असते ना, रेडी रंगोली, त्याचा सुद्धा कोर्स आपण घेऊन येणार आहोत. आपला हा शिलाई क्लास फॅशन डिझाईनचा कोर्स आपला चालू झालेला आहे. हा कोर्स झाल्याच्या नंतर आपण हळूहळू आपण रेडी रंगोली कशा पद्धतीने करायची आहे, बरोबर, ते आपण व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत. म्हणजे त्याचा रेडी रंगोलीचा कोर्स आपण घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर आरीवर्कचा कोर्स सुद्धा आपण शिकणार आहोत, घेऊन येणार आहोत. अशा पद्धतीने वेगवेगळे कोर्स आपण पाहणार आहोत व्यवस्थित पद्धतीने, आणि सर्व काही व्यवस्थित आपण परफेक्ट पद्धतीने आपण सर्व काही शिकणार आहोत. घरी बसून आपण व्यवस्थित छान असा आपला स्वतःचा व्यवसायही देखील आपण त्याच्या आधारे चालू करू शकतो, किंवा स्वतःचे काम आपण व्यवस्थित छान पद्धतीने करू शकू. अशा पद्धतीने आपण सर्व काही आपल्या ह्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर ठीक आहे, तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आज आपण काय पाहणार आहोत. तर आज आपण ड्रेसची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे, मापे कशा पद्धतीने टाकायचं आहे ते अगोदर आपण समजावून घेणार आहोत एक डायग्रामच्या पद्धतीने. ते तुम्हाला समजून सांगितलं तर पुढच्या गोष्टी तुम्हाला अधिक सोयीस्कर तुम्हाला जाणार आहेत. म्हणजे आपण डायरेक्ट कापडावरती कटिंग कशा पद्धतीने करायची ते आपण जेव्हा कटिंग करताना मापे टाकतो तेव्हा तुमची चूक होणार नाहीये. कारण डायरेक्ट कापडावरती मापे टाकायची म्हटली तर तुमचं माप जर चुकलं तर तुमचं कापड वेस्टेज जाणार आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे आपण डायग्राम व्यवस्थित पद्धतीने अगोदर समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कापडावरती कटिंग आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आरामात 2.5 ते 3 मीटर आपल्याला साधारणतः कापड लागते टॉपसाठी, बरोबर ना. टॉपसाठी फक्त वरच्या ड्रेसच्या वरच्या टॉपसाठी, बरोबर ना. आणि म्हणजेच काही साईजनुसार जास्त करून मग मिडल साईज असं मीडियम तर 2 ते 2.5 मीटर साईज आपल्याला कापड पुरते. तर पहा, अशा पद्धतीने कापड समजा आहे तर आपण काय करतो, ते कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घेतो आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथं दुहेरी घडी येते, बरोबर ना. दुहेरी घडी आल्यानंतर काय करतो, आणखी एकदा आपण इथं डबल फोल्ड करून अशा पद्धतीने घेत असतो, बरोबर ना. हे अशा पद्धतीने ही झाली पहिली पद्धत. म्हणजे काय झालं, आपल्या समोर किती पीस आले, हे एक डबल फोल्डचा पीस आला आणि हा एक डबल पीस आला, बरोबर. अशा पद्धतीने आपण जेव्हा ब्लाउजची वगैरे कटिंग करतो तेव्हा आपण काय करतो, फक्त आपण काय करतो की हे पूर्ण कापड आणि अशा पद्धतीने फोल्ड करतो आणि डायरेक्ट मापे टाकायला सुरुवात करतो, बरोबर ना. पण ड्रेससाठी आपण किती करतो, आणखी एकदा फोल्ड आपल्याला ते करायचं असतं. पहा, अशा पद्धतीने. ठीक आहे, आणखी एक पद्धत आहे फोल्ड करण्याची, ते तुम्हाला व्यवस्थित कटिंग करताना पुढे हळूहळू तुम्हाला सांगतच जाईल. पण सांगायचा भाग एवढा आहे की आपण इथं ब्लाउजला डबल फोल्ड करतो, तर आपण चार वेळा फोल्ड कशाला करतो, जेव्हा आपण टॉपची कटिंग करतो तेव्हा आपले फ्रंट आणि बॅकचा पार्ट आपला निघणार आहे. तर सांगायचं असं आहे की तेव्हा आपण फोल्ड अशा पद्धतीने करतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, मापे टाकून घेतो. पहा, मापे टाकून घेतो. इथून काय करतो, स्टार्टिंगचा इथं जे आपलं आहे ना, इथून इथपर्यंत आपण पूर्णपणे काय करतो, साधारणतः हे आपलं माप आहे पूर्ण उंचीचं टॉपच्या. ठीक आहे, सुरुवातीला टॉपची डायग्राम आपण पाहणार आहोत आणि हे पूर्णपणे काय करते, मी पूर्ण जॉईंट आखून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. पहा, अशा पद्धतीने ही पूर्ण आपली काय झाली, टॉपची पूर्ण उंची झाली. टॉपची जी पूर्ण उंची आहे ना, पूर्ण उंचीमध्ये आपण किती ऍड करतो, टॉपची पूर्ण उंची आहे, टॉपच्या पूर्ण उंचीमध्ये अधिक 1.5 इंच आपण ऍड करत असतो. लक्षात घ्या, पूर्ण उंची अगोदर अधिक 1.5 इंच, बरोबर. टॉपची आपण टॉपचं पाहतोय, टॉप
ची मेन उंची जी असते ती आणि त्याच्यामध्ये आधी 1.5 इंच ऍड करत असतो बरोबर. मार्जिन हे 1.5 इंच काय आहे, हे 1.5 इंच मार्जिन आहे बरोबर ना. अर्धा इंच आपण इथं शोल्डर मध्ये आपलं जातं आणि 1 इंच इथं फोल्ड करतो ना आपण, त्याच्यामध्ये 1 इंच जातं, म्हणजे 1.5 इंच आपल्याला टॉप मध्ये ऍड करायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर पाहूया आता पुढे पाहूया काय करायचं आहे. ही पूर्ण उंची टाकली. आता पूर्ण उंची टाकल्यानंतर इथून इथे आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरचं माप टाकायचं असतं. सॉरी, शोल्डरची पूर्णपणे आपली असते ना पाठीमागची जी आपण पाठीमागून घेतो, अंगावर माप कसे घ्यायचे हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवते, मग सांगेल. समजा शोल्डर आपली किती आहे, काय अशी साधारणतः शोल्डर घ्यायची. ड्रेसची ब्लाउज पेक्षा ड्रेसची शोल्डर ही आपली जास्तच असते. साधारणतः 7 इंच शोल्डर आहे, तर 7 इंच शोल्डर टाकते. आणि पहा इथून इथे आपण काय करायचं आहे, मुंडा टाकायचा आहे. तुम्हाला मुंडाचा मध्ये प्रॉब्लेम येतो की मुंडा किती टाकायचा बाबा, हे कन्फ्यूज होतं. तर त्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते. जेवढे आपण शोल्डर घेतो ना, पूर्ण शोल्डरची हाफ शोल्डर आपण इथं टाकत असतो बरोबर. मग जेवढी शोल्डर आपण इथून इथं टाकली आहे ना, तेवढाच मुंडा आपण इथून इथे घेऊ शकतो. ठीक आहे, साधारणतः मग किती पहा, अशा पद्धतीने समजा मुंडा आपला इथपर्यंत आलेला आहे. तर पुढे घेते मी मुंड्याचा. आता ह्याच्यावरतीच काय करायचं करतो आपण बरोबर, ह्या मुंड्याच्या लाईनवरती जसं ब्लाऊजला करतो तसं ड्रेसला सुद्धा करतो. इथं काय करतो, टाकणार आहोत आपण आता चेस्ट टाकणार आहोत. काय टाकणार आहोत, चेस्टचा 1 फूट टाकणार आहोत बरोबर. समजा आपली 34 साईज आहे बरोबर, 34 साईज आहे, तर 34चा हाफ किती, 1/4. इथं सुद्धा 4 करायचं असतं. 1/4 4 आला, 9 आला, सॉरी 9चं माप इथं टाकलं बरोबर. आणि ही काय केली आपण, ही दोन्ही जॉईंट काय करतो, रेश मग आपण जॉईंट करत असतो बरोबर. म्हणजे हे पूर्ण माप आपलं कशाचं झालं, हे माप आपल्या इथपर्यंत कशाचं झालं, चेस्ट झालं बरोबर. हे माप आपलं काय झालं, चेस्ट झालं बरोबर. आता इथून खाली आपण कशाचं माप टाकतो, फुल बस्टचं टाकतो. ह्याच्यातून खाली साधारणतः 3 इंच इथून ही जी लाईन असते ना, पहा ही कशाची माप आली, चेस्टची. आणि ही चेस्टच्या लाईनच्या खाली साधारणतः 3 इंच प्रत्येक मापासाठी घेतले तरी काही हरकत नाहीये. उंच जास्त असेल तर थोडंसं अर्धा इंच वाढू शकतं. इथून इथं 3 इंच खाली अंतर घ्यायचं आहे, 3 इंच. आणि ह्याच्यावरती काय टाकायचं आहे, फुल बस्ट टाकायचं आहे. फुल बस्ट आपली काय आहे, ती फुल बस्टचं माप आपल्याला टाकायचं असतं. साधारणतः 8.5 आहे, आता 8.5 ते समजा इथं मी घेऊन दाखवते. ही काय झाली, कशाची लाईन झाली आपली, ही फुल बस्टची झाली. थोडक्यात इथं फुल बस्टची लाईन आपली झाली. मी इतर रेख आखून दाखवते म्हणजे तुम्हाला समजून येईल. ही काय झालं, आपला फुल बस्ट झाला बरोबर. फुल बस्ट काय झालं, हे साधारण फुल बस्टचं माप झालं बरोबर. इथून इथं खाली चेस्टच्या खाली काय असतं, आपलं फुल बस्टचं माप असतं. आणि त्याच्या खाली काय असतं, कमरेचं माप असतं बरोबर. जेवढी आपली कंबर येते तेवढ्या कंबरचं माप आपण टाकायचं असतं बरोबर. आपली कंबरचं माप म्हणजे त्याचा 1/4 करायचं असतं बरोबर. इथून खाली आपण किती 2 ते 3 इंच आपली कंबर साधारणतः घ्यायची आहे बरोबर. आणि त्याच्यावरती समजा कमरेचं माप आपलं किती आहे, 8 इंच, तर 8 इंचावरती पॉईंट करायचा आहे. आणि इथून आपल्याला 8 इंचावरती पॉईंट टाकायचा आहे. इथं डॉट घेऊन दाखवते म्हणजे ही लाईन तुम्हाला समजेल. ही लाईन कशाची आहे, ही लाईन कशाची आहे, तर ही कंबरची आहे, म्हणजे वेस्ट लाईन ही आहे बरोबर. इथं लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ही कशाची लाईन झाली, कंबरची. म्हणजे सुरुवातीला आपण चेस्ट टाकलं बरोबर, चेस्टची लाईन, त्याच्यानंतर फुल बस्टची लाईन, त्याच्यानंतर कंबरची लाईन बरोबर. आता त्याच्यानंतर हिपची लाईन आपली येते बरोबर, म्हणजे हिपचं माप येतं. इथून खाली आपण हिपचं माप काय येत असेल ते इथून घेतलेलं जे आहे ना, ते इथं हिपचं लाईन टाकून घ्यायचं, टाकून घ्यायचं आहे. समजा हिप आपली किती आहे, 9 इंच आहे बरोबर. तर 9 इंचावरती इथं आपण मार्किंग करून घेणार आहोत. आणि इथं डॉट देऊन दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल हे बाबा हिपची लाईन आहे, ती लिहून दाखवण्यासाठी. समजलं इथपर्यंत. हे कशाचं माप आहे आपलं, हे हिप बरोबर. हिप साईज आहे म्हणजे हिपचं माप आहे, म्हणजे बरोबर. ही लाईन चेस्टची लाईन झाली, ही फुल बस्ट, ही कंबर, आणि हिप साईज बरोबर. इथून इथे हिप साईज 1/4 बरोबर. इथपर्यंत समजलं. आता हे पूर्णपणे पॉईंट काय करतो आपण, जॉईन करून घेत असतो. लक्षात घ्या, आपण इथं नुसती मार्जिंग ऍड केलेली नाहीये, ते तुम्हाला नंतर सांगते. पहा इथं स्टेप ठेवायचा, पूर्णपणे स्केल ठेवायची. इथून इथं लाईन आपली येते बरोबर. आणि इथून इकडे काय असेल ते बरोबर, हिपची लाईन बरोबर. आणि इथून इथे काय करतो आपण, सरळ डायरेक्ट आपण काय करतो, जेवढं आपलं इथून इथं हिपचं माप भरलेलं असतं ना, तेवढं इथून इथे आपण हिपचं माप घ्यायचं असतं. आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला ऍड करायचं असतं. लक्षात घ्या, इथून इथे हिपचं साधारणतः माप किती आहे, 10 इंच. तर इथून इथं 10 मध्ये अधिक 1 इंच आपल्याला ऍड करायचं असतं. 1 ते 1.5 इंच जेवढा तुम्हाला घेर टॉपचा जास्त हवा आहे तेवढं जास्त ऍड करायचं आहे. आणि जर तुम्हाला सरळ पाहिजे असेल तर जास्त ऍड करायची गरज नाहीये. साधारणतः इथं 10 इंच मी घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, इथून खाली माप मी कमी घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे डायग्राम दिसून यावी. जर जास्त माप घेतलं असतं तरी खाली गेलं असतं म्हणजे तुम्हाला दिसलं नसतं. पहा मग ही काय करायचं आहे, पूर्णपणे काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे स्केलच्या साहाय्याने. साधारणतः ही आपली काय झाली बरोबर, ड्रेसची काय झाली आपली डायग्राम झाली. आता ह्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिंग ऍड करायचं असतं. आता ही पूर्णपणे चेस्ट आहे, इथून काय करायचं असतं, साधारणतः 1.5 इंच. तुम्ही जास्त कमी लक्षात घ्या,
ड्रेस आहे म्हणून इथं स्टिचिंग मार्जिन कमी घेऊ नका, ठीक आहे. 1.5 इंच तरी स्टिचिंग मार्जिन ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे मागे जरी ते टाईट झालं वगैरे तर उसवण्यासाठी तुम्हाला जागा शिल्लक राहते. कारण की बऱ्याच जास्त होतं, नवीन शिकत आहात आता तुम्ही स्टिचिंग मार्जिन जास्त करतच नाही किंवा ठेवतच नाहीये इथून पुढे, बरोबर ना, मार्जिन. मग तेव्हा काय त्यावेळेस काय होतं की ड्रेस टाईट बसला की पुढे उसवायला जागाच राहत नाही. त्याच्यामुळे साधारणतः 1 ते 1.5 इंच, 1 इंच तेच पुढे स्टिचिंग मार्जिन ऍड करायची असते. साधारणतः ही स्टिचिंग मार्जिन ऍड झाली, बरोबर. इथून एवढी स्टिचिंग मार्जिन घेतली तेवढीच इथं सुद्धा स्टिचिंग मार्जिन आपल्याला घ्यायची असते. आणि इथून इथं स्टिचिंग मार्जिन फक्त 1 इंच घ्यायची असते, लक्षात घ्या. इथं तुम्ही किती पण स्टिचिंग मार्जिन घ्या, पण इथे स्टिचिंग मार्जिन फक्त 1 इंच घ्यायचं असतं. आणि तिथून खाली सुद्धा सर्व पूर्ण 1-1 इंच फोल्ड करण्यासाठी, घेरला फोल्ड करण्यासाठी 1-1 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करायची असते. साधारणतः ही अशा पद्धतीने रेष आखून घेऊया. म्हणजे ही काय झाली आपली पूर्ण, ही झाली आपली स्टिचिंग मार्जिनची लाईन, समजलं इथपर्यंत. आता पहा, इथून आपण काय करतो, मुंड्याचं माप टाकतो, बरोबर ना. मुंड्याचं माप हे जास्त किचमिटकाला झालं आहे का, व्यवस्थित तुम्हाला इथं क्लिअर करून दाखवते, 1 मिनिट. ओके, आता समजलं. आता काय करायचं आहे, बरोबर आपण बरोबर मुंड्याचं माप टाकतो ना, ते इथं टाकायचं आहे. आतमध्ये किती इंच घेतो, 1 इंच, बरोबर. आणि बॅक साईड साईडसाठी किती घेतो, 1.5 इंच, ठीक आहे. तेवढाच पॉईंट आपल्याला घ्यायचा असतो. आणि इथून इथे काय करायचं आहे, दोन्हीचा मिडल काढायचा आहे. इथून इथे ह्याचा मिडल काढायचा आणि इथून इथं 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे, बरोबर. 1/2 इंच आतमध्ये घ्यायचा आहे. पॉईंट लक्षात घ्या. इथून इथं आपण नेहमीप्रमाणे मुंड्यामध्ये 1 इंच आणि 1.5 इंच, पुढील मुंड्यासाठी 1 इंच, बॅक मुंड्यासाठी 1.5 इंच घेतो, लक्षात घ्या. दोन्हीचा मिडल पॉईंट आपण काढला, तिथून इथं 1/2 इंचाचा आतमध्ये पॉईंट घेतला, बरोबर. आणि इथून जे शोल्डर पासून 1 इंच आपल्याला खाली यायचं आहे, नेहमी प्रत्येक ह्याच्यासाठी ड्रेससाठी, ठीक आहे. इथून इथं खाली 1 इंच खाली घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, इथून आपल्याला ही पॉईंट काय करायचं आहे, अशा पद्धतीने स्केलने काय करायचं आहे, स्ट्रेट ठेवायचं आहे. सॉरी, व्यवस्थित पद्धतीने काय करायचं आहे, इथून इथे सरळ स्ट्रेट लाईनने घेतलं, जॉईन करून घेतलं. आता हा इथपर्यंत काय करायचं, अशा पद्धतीने आपल्याला आकार इकडे न्यायचा आहे आणि इकडं चेस्टकडे आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे, ठीक आहे. साधारणतः अशा पद्धतीने आपला ही आकार झालेला आहे. हे आपला फ्रंट मुंडा झालेला आहे. बॅक मुंडा आपल्याला तिथून इकडे अशा पद्धतीने काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. हा पुढचा मुंडा, हा मागचा मुंडा, इथपर्यंत समजा. आता काय करायचं आहे, इथून इथं जेवढी आपली शोल्डर आहे ना, इथून इथे शोल्डरचं माप, त्यात आपल्याला काय करायचं आहे, एकतर हाफ करा किंवा आवडीनुसार शोल्डर घ्या. शोल्डरचं कमी असेल तर थोडीफार काय करायचं आहे, पाठीमागे घेऊ शकता, पण जास्त करून आतमध्ये तुम्ही जास्त घेऊ नका, ठीक आहे. कारण कमी इथं जर ड्रेस आहे म्हटल्यावर इथून इथं गळ्याचा आकार थोडासा गळा रुंदी जास्तच असलेली चांगली, ठीक आहे. इथपर्यंत पॉईंट घेतला म्हणजे इथून इथं शोल्डरचं माप टाकलं किंवा ह्याचा आणि ह्याचा मिडल पॉईंट घेतला किंवा तुमच्या आवडीनुसार शोल्डरचं माप टाकलं, ठीक आहे. आणि फ्रंट मुंडा काय करायचा आहे, फ्रंट मुंडा तुमचा जो काय असेल तो घ्यायचा असते. आता जिथे ड्रेस आहे म्हणजे ड्रेसला सुद्धा जास्त फ्रंट गळा नसतो. आणि बॅक गळा जरी घेतला, फ्रंट गळा आणि बॅक गळा जरी वाढता घेतला तर मग शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये तुमचे चेंजेस होतात. ब्लाऊज सारखं ड्रेस सुद्धा साधारणतः असतं, कारण की त्याच्यामुळे शोल्डर गळते. त्याच्यामुळे कमी नॉर्मल गळ्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत सांगत आहे. पहा, साधारणतः पुढचा गळा आपण 4.5 इंच घेतला, तर इथं आपण बॉक्स टाकून घेतला आणि ह्याच्यावरती काय करा, पुढच्या गळ्याचं काय असेल ना ते माप, गळ्याचा आकार वगैरे साईज इथं काढून घेतली, ठीक आहे. साधारणतः हा आपला झाला पुढचा गळा, ठीक आहे. आणि पाठीमागचा गळा सुद्धा आपण गोल, चौकोनी किंवा हवा तसा तुम्ही घेऊ शकता. साधारणतः मी पुढच्या गळ्याचं एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून काय केलं, इथं डायग्राम काढून दाखवली आहे. पहा, अशा पद्धतीने तिरका टेप ठेवायचा आहे, अशा पद्धतीने. आणि त्याचं माप आपण नेहमीप्रमाणे इथं टाकून घेत असतो गळ्याचं, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने अशा पद्धतीने टॉपची कटिंग आपण करणार आहोत. अशा पद्धतीने टॉपची माप आपण टाकून घेणार आहोत. पूर्ण उंची टाकणार आहोत, त्याच्यामध्ये 1.5 इंच ऍड करणार आहोत. त्याचबरोबर जेवढी आपण आपली शोल्डर आहे फुल शोल्डर, त्याचा आपला आपण हाफ करून घेणार आहोत. ते हाफ शोल्डर इथं टाकणार आहोत. इथून इथं मुंड्याचं माप आपण टाकणार आहोत, बरोबर. आणि इथून इथं चेस्टचं माप टाकणार आहोत. इथं खाली इथून इथं 3 इंच खाली येऊन इथं फुल बस्ट आपण माप टाकणार आहोत. कंबरचं माप जेवढं काय आहे तेवढी उंची आपण कंबरची टाकायची आहे. आणि त्या उंचीवरती कंबरचं आपली किती आहे ती कंबरेचं आपल्याला 1/4 टाकायचं आहे, बरोबर. लक्षात घ्या, ह्याचा पण 1/4 करायचा असतो, ह्याचा पण करायचा असतो. इथून जेवढी मापे आपली आहेत ती त्याचा आपल्याला आडवी मापे टाकलेली, शोल्डर सोडून सगळ्याचा 1/4 आपल्याला करायचा असतो. आणि इथं कंबरचं सुद्धा 1/4 आणि हिप साईजचं सुद्धा जेवढं काय आहे ती हिप साईजचं माप आपल्याला 1/4 करून टाकायचं असतं. आणि स्टिचिंग मार्जिन आपल्याला 1.5 इंच ऍड करायची असते. आणि इथून खाली आपल्याला 1 इंच फोल्ड करण्यासाठी ऍड करायचं असतं मार्जिन. इथं 1.5 इंच करायचं नाही, इथं नेहमी 1 इंच करायचं आहे, ठीक आहे. लक्षात घ्या. आणि ती मुंडा आपण 1 इंच पुढच्या गळ्या मुंड्यासाठी आणि 1.5 इंच मागच्या मुंड्यासाठी आपण इथं मार्किंग करून घेतलं आहे. मुंड्याचा आपण आकार काढून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण ड्रेसचा टॉपचा आपण कटिंग करणार आहोत, अशा पद्धतीने मापे टाकून, ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण सर्व काही पाहणार आहोत. वन पीस, घागरा, फ्रॉक वगैरे, सर्व सलवार्स वगैरे, त्याचबरोबर
इलास्टिक नॉड न लावता इलास्टिकची सलवार कशी शिवायची आहे, स्टिच करायची आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. टॉपची कटिंग तर कशा पद्धतीने आपण करणार आहोत, डायग्राम कशा पद्धतीने आहे हे तसं हे समजलं तुम्हाला. समजलं असल्यास, आवडलं असल्यास छान छान कमेंट करायला आणि करून सांगायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला ह्याची डायरेक्ट कापडावर कटिंग पाहिजे आहे तर त्याचं सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, आपण ते सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला ड्रेसवरचा टॉप जो आहे ना तो कटिंग करण्यासाठी आपल्याला शोल्डर लागणार आहे, मुंडा लागणार आहे, चेस्ट लागणार आहे, फुल बस्ट लागणार आहे, कंबरचं माप लागणार आहे, हिप साईजचं माप लागणार आहे आणि घेरचं तर माप आपण हिप साईजनुसार घेणार आहोत. आणि शोल्डर, मुंडा आणि ती पुढचा गळा आणि मागचा गळा एवढी माप आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, चला आता आपण पॅन्टची डायग्राम कशा पद्धतीने असते ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. ते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत पहा. जर तुमच्या समस्या असतील काही, तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा. तर पहा, सलवार पॅन्ट त्याच ज्या पद्धतीने आपण टॉपला फोर साईडनी म्हणजे फोर पदर आणून, फोर पार्ट आणून, पीस आणून आपण कटिंग करत असतो, त्याच पद्धतीने सलवारचं सुद्धा असतं टॉप प्रमाणे. ठीक आहे, ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, ते समजलं असेल याची खात्री नक्की करते. आणि आता पहा, आपण सलवारची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे करतो ते थोडक्यात त्याची डायग्राम समजून घेऊया. पहा, इथून इथं आपण काय करतो, इथून स्टार्ट आपण थोडक्यात करू. इथून आपलं कापड सुरू होत आहे, इथून इथं आपण काय करतो, सलवारची पूर्णपणे उंची टाकून घेतो. साधारणतः आपण इथं जी काय उंची असेल ती इथं तुम्हाला टाकून घेते. एवढी उंची नसते, पण फॉर एक्झाम्पल पण तुम्हाला सांगते. पूर्ण उंची तर आपण टाकली, त्याच्यामध्ये किती इंच ऍड करतो, इकडे 1 इंच ऍड करतो. ते कशासाठी पुढे सांगते. आणि इथून इथं आपल्याला 2 इंच बरोबर जी म्हणजे जी आपली सलवारची मेन उंची असते, मेन हाईट असते बरोबर. सलवार उंची आधी किती घेतो, 2 इंच वरती घ्यायचं. ठीक आहे, 2 इंच वरती घ्यायचं. कशासाठी, जेव्हा आपण इथं नॉट वगैरे लावतो किंवा काय असेल ते इलास्टिक वगैरे त्यासाठी आपण फोल्ड करण्यासाठी 2 इंच आपल्या इथं कापड जातं. त्यासाठी 2 इंच इथं आणि 1 इंच खाली. जेव्हा आपण इथं बॉटम बसवणार आहोत बरोबर खालच्या साईडने, तेव्हा आपण पलटी करण्यासाठी आपल्याला इथं कापड लागतं म्हणजे 1.5 इंच. ठीक आहे, किंवा 1 इंच. मग 2 अधिक 1 इंच साधारण 3 इंच. म्हणजे सलवार उंचीमध्ये किती तुम्ही ऍड करून घेणार आहात, सलवार उंचीमध्ये 3 इंच. आपण इथं डायरेक्ट पद्धतीने एकदम आरामदायी सलवार पाहणार आहोत. सलवारचे खूप प्रकार आहेत, प्लेट्स वगैरेचे सुद्धा सलवार आपण पाहणार आहोत, ते सुद्धा वेगळे आहेत. पण इथं विदाउट प्लेट्सचे डायरेक्ट आरामशीर कशा पद्धतीने सिंपल अशी सलवार आपण कटिंग कशा पद्धतीने करू शकतो ते याची डायग्राम तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, त्याचं हे मी सांगत आहे. कारण जेव्हा तुम्ही सलवार प्लेट्सची वगैरे करता तेव्हा नेफा वेगळा असतो, खालचा पार्ट वेगळा असतो, तेव्हा ती कटिंग आणि स्टिचिंग मार्जिंग हे वेगळं असतं. ठीक आहे, समजलं. मग आता ह्या सिंपल सलवारसाठी तुम्हाला सांगते, सलवार अधिक 3 इंच आपण ऍड करतो. समजा मग आता ही सलवार अधिक 3 इंच मी इथं घेतलेला आहे, तर मी इथं तुम्हाला रेष आखून दाखवते. ठीक आहे, आणि इथून इथं पूर्णपणे आपली जी काय असेल ते बरोबर. इथून इथं कंबर अधिक ऍड करायचं आहे. मार्जिन काय आपलं ते इथं कंबरचं मग कंबरवरती टाकायचं आहे. समजा इथून इथपर्यंत आपलं आलेलं आहे म्हणजे हा पॉईंट बरोबर. हे 2 इंच आपण फोल्ड करण्यासाठी इथं ठेवला आहे, तुम्हाला दाग दिसण्यासाठी असं करून घेते म्हणजे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, आणि इथं ही झाली, इथून सुरुवात आपली उंचीची असते. मग इथून आपण क्रॉच मार्क आपण टाकणार आहोत, म्हणजे क्रॉच साईज म्हणजे हिप साईज आपण टाकणार आहोत. पहा, अशा पद्धतीने टेप ठेवून इथं काय असेल ते हिप साईज आपल्याला टाकायची असते. पहा, हिप साईज आपली काय, जेवढी आपली हिप साईज आहे बरोबर, त्याचं काय करायचं आहे, थर्ड पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे जे 1/4 घ्यायचं नाही, थर्ड पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे म्हणजे हिप साईज आपली 30 असेल बरोबर, तर त्याला 3 ने डिवाइड करायचं आहे. मग किती येत आहे, 10 इंच. तर ही झाली, काय झाली आपली क्रॉच साईज झाली, म्हणजे हिप साईज मधला थर्ड पार्ट काढलेला आपला आहे, तर ती आपली क्रॉच साईज झाली. म्हणजे आसन साईज. तर मग आसन साईज आपल्याला इथे टाकायची आहे. साधारणतः समजा आसन साईज आपली 7.5 येत आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते. हे काय करायचं आहे, दोन्ही पण जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, जॉईन करून घेतलं आपण हे. आता तुम्हाला सांगते काय करायचं आहे, इथून इकडे, इथून आतमध्ये किती यायचं आहे, 3 ते 5 इंच. जर साईज छोटी असेल नॉर्मल तर 3 इंच या, मीडियम असेल तर 3.5 पर्यंत घेतलं तर हरकत नाही. साईज जास्त असेल तर तिथून इकडे 5 इंच यायचं आहे बरोबर. आणि तिथं काय करायचं आहे, 5 इंच येऊन हा पॉईंट घ्यायचा आहे. आता खाली काय करायचं आहे हे तर तुम्हाला सांगते. हे साधारणतः इथं अशा पद्धतीने बॉक्स तुम्हाला काढून दाखवते. इथून इथं बॉटमचं किती आहे, समजा 10 इंच बॉटम आहे, तर 10चा काय केला आपण बरोबर, हाफ केला. किती घेतला, 5. खाली सुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे ते नंतर सांगते. ही लाईन आपण अगोदर आखून घेऊया. घेतली आखून. आता इथं थोडंसं तिरकस जायचं आहे आपल्याला बरोबर, बॉटम फोल्ड करण्यासाठी तिरकस जायचं आहे. आणि ही काय करायचं आहे, ही रेष आणि ही रेष काय करायची आहे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. ठीक आहे, साधारणतः हा आपला बॉटम तयार झाला. आता काय करायचं आहे, ही काय करायचं आहे, ही रेष इथपर्यंत काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायची आहे. पहा, घेतली जॉईन करून. ही एकदम इझी मेथड आहे, अजिबात इथं जास्त काट झाट छाट इथं नसणार आहे. त्यामुळे ह्या मेथडने एकदा तुम्ही सलवार तुमची शिवून पहा, आरामदायी कशा पद्धतीने होणार आहे ते. ह्याचा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करेल.
तर पहा ह्या पॉईंट पासून इकडे अलीकडे 2 इंच यायचं आहे. किती यायचं आहे? साधारणतः 2 इंच यायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे? बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेतला. आता या बॉक्स मध्ये काय करायचं आहे? इथं याला असं नॉर्मली राऊंड शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. नॉर्मली राऊंड शेप देऊन घेतला आणि आता हा शेप आहे ना, हा शेप आपल्याला काय करायचा आहे? इथं ह्याचा आणि ह्याचा मिडल पॉईंट काढायचा आहे आणि ह्या मिडल पॉईंटला हा राऊंड शेप काय करायचा आहे? जॉईन करून घ्यायचा आहे. पहा नॉर्मली असा राऊंड शेप काढायचा आहे आणि इथं जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही नॉर्मली काय करते? डॉट डॉट हे करून घेते म्हणजे तुम्हाला समजून येतो का कुठपासून आपला शेप तयार होत आहे पॅन्टचा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? अशा पद्धतीने सलवारची कटिंग आपण करत असतो. ह्याच्यामध्ये आणखी स्टिचिंग मार्जिंग ऍड होणार आहे. लक्षात घ्या, स्टिचिंग मार्जिंग आणखी ऍड होणार आहे. कटिंगच्या वेळेस व्यवस्थित तुम्हाला सविस्तर सांगेल. तर नॉर्मली तुम्हाला ह्याची डायग्राम ओळख व्हावी आणि कटिंग करताना जास्त तुम्हाला असं समजून यावं त्यासाठी आपण आज डायग्राम पाहणार आहोत. ह्याच्यानंतर आपण कापडावरती सुद्धा कटिंग पाहणार आहोत. ते पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि स्टिचिंग सुद्धा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण ते सुद्धा नक्की पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा. जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. पहा आजचा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर नक्की लाईक करा आणि छान कमेंट एखादी करा. ठीक आहे. तर पहा अशा पद्धतीने आज आपण ड्रेसची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते आपण पाहिलेलं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.